नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. मित्रांनो, आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकच शब्द सतत ऐकतो आणि तो शब्द म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. आज आपण चॅट जीपीटीला प्रश्न विचारतो, AIच्या मदतीने फोटो तयार करतो, मजकूर लिहून घेतो, माहिती शोधतो आणि आपल्याला वाटतं AI म्हणजे एवढंच. पण मित्रांनो, हे तर फक्त ट्रेलर आहे. पुढची 5 ते 10 वर्ष AI मुळे जगात मोठे बदल होणार आहेत. आपलं घर बदलेल, आपल्या नोकऱ्या बदलतील, शिक्षण बदलेल, आरोग्य क्षेत्र बदलेल, वाहतुकी बदलेल आणि कदाचित आपली जगण्याची पद्धतीही बदलेल. संशोधक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्या आज ज्या तंत्रज्ञानावर काम करत आहेत त्यावरून भविष्यातील एक चित्र समोर येतं. आज आपण हेच भविष्य अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आणि शेवटी या बदलत्या जगात आपण स्वतःला कसं तयार ठेवायचं हे देखील पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात आधी बोलूया अगदी जवळच्या भविष्याबद्दल, म्हणजे पुढील 3 वर्षांबद्दल. आज आपण AIला प्रश्न विचारतो आणि AI आपल्याला उत्तर देतो. याला आपण चॅट AI म्हणतो. पण आता पुढचा टप्पा सुरू झाला आहे, तो म्हणजे AI एजंट्स. सोप्या भाषेत सांगायचं तर AI फक्त तुमच्याशी आता बोलणार नाही, तर तुमच्यासाठी प्रत्यक्ष काम करणार आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास, तुम्हाला गोव्याला फिरायला जायचं आहे. तुम्ही AIला सांगितलं, माझ्या बजेटमध्ये गोव्याची ट्रिप प्लॅन करून दे. त्यानंतर AI काय करेल? तुमच्या बजेटचा विचार करेल, विमानाची किंवा रेल्वेची तिकीटं शोधेल, हॉटेल शोधेल, प्रवासाचा कार्यक्रम देखील तयार करेल आणि तुमच्या परवानगीने बुकिंगही करू शकेल. म्हणजे आज आपण मोबाईलवर काम करतो, पण उद्या मोबाईल मधला AI आपल्यासाठी काम करेल. याचा परिणाम ऑफिसमधील कामावर देखील होणार आहे. डेटा एंट्री, ईमेलची उत्तरं, फाईल्स व्यवस्थापित करणं, माहिती शोधणं, रिपोर्ट तयार करणं आणि कोडिंग सारखी अनेक कामं AI स्वतः करू शकणार आहे. काही संशोधकांच्या अंदाजानुसार अशा प्रकारची अनेक कामं मोठ्या प्रमाणात स्वयंचलित होऊ शकतात. मग माणसाचं काम काय राहील? माणूस अंतिम निर्णय घेईल, नवीन कल्पना तयार करेल, समस्या सोडवेल आणि AI कडून काम करून घेईल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, AI मुळे प्रत्येक नोकरी संपेल असं नाही, पण AI वापरता येणाऱ्या व्यक्तीला AI न वापरणाऱ्या व्यक्तीपेक्षा मोठा फायदा मिळू शकतो. आता आणखी थोडं पुढे जाऊया. पुढील 5 वर्षात म्हणजे 2031 पर्यंत 2 क्षेत्रांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पहिलं क्षेत्र म्हणजे आरोग्य आणि दुसरं शिक्षण. सर्वात आधी आरोग्याबद्दल बोलूया. AIचा वापर वैद्यकीय संशोधनात आधीच सुरू झालेला आहे. गुगल डीप माइंडचं अल्फाफोल्ड हे त्याचं मोठं उदाहरण आहे. मानवी शरीरातील प्रोटीन्सची रचना समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाने मोठी मदत केली आहे. याचा फायदा काय झाला? नवीन औषधं शोधण्याचं काम अधिक वेगानं आता होऊ लागलं आहे. आज एखादं नवीन औषध विकसित करण्यासाठी वर्षानुवर्ष संशोधन करावं लागतं. भविष्यात AI मुळे या प्रक्रियेला मोठी गती मिळू शकते. कॅन्सर आणि अल्झायमर्स सारख्या आणि इतर आजारांवर नवीन उपचार शोधण्यासाठी AI मोठी मदत करू शकतो. काही संशोधक तर भविष्यात वैयक्तिक उपचारांची शक्यता अधिक वाढेल असं सांगतात. म्हणजे एकाच आजारासाठी सगळ्यांना एकच उपचार देण्याऐवजी व्यक्तीच्या शरीरानुसार उपचार ठरवण्यास AI मदत करू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की उद्यापासून डॉक्टरांची गरज संपणार आहे. उलट डॉक्टरांना अधिक अचूक निर्णय घेण्यासाठी AI एक शक्तिशाली साधन ठरू शकणार आहे. स्मार्ट वॉच
ही आरोग्याचा साथीदार बनेल. आज स्मार्ट वॉच आपल्याला हृदयाचे ठोके सांगतं, किती पावलं चालतो हे सांगतं, आपली झोप किती झाली हे सांगतं. पण भविष्यात या डेटाचा AI अधिक सखोल अभ्यास करू शकतो. शरीरात काही बदल होत आहेत का? काही आरोग्याचा धोका निर्माण होतोय का? अशा गोष्टींचा अंदाज AI आधीच देऊ शकतो. म्हणजे काय? आज आपण आजारी झाल्यानंतर डॉक्टरांकडे जातो. भविष्यात आजारी पडण्याआधीच धोका ओळखण्यावर भर असू शकतो. ही आरोग्य क्षेत्रातील मोठी क्रांती ठरू शकते. शिक्षणातही मोठा बदल होऊ शकतो. आता शिक्षणाचा विचार करा. आज एका वर्गात 40 किंवा 50 मुलं शिक्षण घेतात. एक शिक्षक असतो आणि सर्व मुलांना एकाच पद्धतीने शिकवलं जातं. पण प्रत्येक मुलाची शिकण्याची क्षमता वेगळी असते. कुणाला गणित पटकन समजतं, कुणाला वेळ लागतो, कुणाला चित्रातून समजतं, तर कुणाला उदाहरणातून समजतं. भविष्यात प्रत्येक विद्यार्थ्याकडे पर्सनल AI ट्युटर असू शकतो. म्हणजे काय? प्रत्येक मुलाचा स्वतःचा AI शिक्षक हा तयार होईल. समजा एखाद्या मुलाला गणित समजत नाही, AI त्याला पुन्हा समजावून सांगेल, आणखी सोपं करून सांगेल, उदाहरण देईल वेगवेगळी, आणि तरीही समजलं नाही तर पुन्हा वेगळ्या पद्धतीने शिकवेल. समजा त्या मुलाला क्रिकेट आवडतं, तर AI क्रिकेटचं उदाहरण देऊन गणित समजावून सांगू शकतो. कार्टून आवडत असेल तर कार्टूनच्या उदाहरणातून तो विद्यार्थ्यांना शिकवू शकेल. म्हणजेच शिक्षण विद्यार्थ्यांच्या पद्धतीनुसार बदलू शकणार आहे. यामुळे पाठांतरापेक्षा समजून घेण्याला अधिक महत्त्व मिळू शकतं. पुढील 10 वर्ष म्हणजे 2036 पर्यंत काय होईल? आता कल्पना करा, आपण 2036 मध्ये पोहोचलो आहोत. AI आता फक्त मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये राहणार नाही, तो आपल्या प्रत्यक्ष जगात अवतरलेला असेल. सगळ्यात मोठा बदल कुठं दिसेल? वाहतुकीमध्ये. आजच अमेरिकेत वायमो सारख्या कंपन्या ड्रायव्हरलेस टॅक्सी चालवत आहेत. म्हणजे गाडीमध्ये ड्रायव्हरच नाही. आपण मोबाईलवरून टॅक्सी बुक करतो, गाडी येते, आपण त्या गाडीत बसतो आणि गाडी स्वतः चालते. रस्त्यावरील माणसं, इतर वाहनं, ट्रॅफिक सिग्नल, रस्त्यांवर येणारे अडथळे हे सगळं AI ओळखेल आणि भविष्यात स्वयंचलित वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढू लागेल. यामुळे मानवी चुकीमुळे होणारे अनेक रस्ते अपघात कमी होण्याची देखील दाट शक्यता आहे. आणि आता घरात येणार त्यानंतर रोबोट. ही गोष्ट तर आणखी आश्चर्याची आहे. आज प्रत्येक घरात फ्रीज आहे, टीव्ही आहे, वॉशिंग मशीन आहे. भविष्यात घरात रोबोटही असू शकतो. टेस्लाचा ऑप्टिमस आणि फिगर AI यासारख्या कंपन्या हुबेहूब मानवासारखे रोबोट विकसित करत आहेत. हे रोबोट भविष्यात घरातील अनेक कामांमध्ये मदत करू शकणार आहेत. कचरा उचलणं, सामान व्यवस्थित ठेवणं, कपड्यांच्या घड्या करणं, घरातील काही लहान मोठी कामं करणं, वृद्धांना औषधांची आठवण करून देणं आणि कदाचित घरातील लहान मुलांशी आणि वृद्धांशी गप्पाही मारणं. म्हणजे आज आपण घरात उपकरणं ठेवतो, उद्या घरात काम करणारा एक रोबोटही असू शकतो. पण नाण्याची दुसरी बाजूही आहे. मित्रांनो, प्रत्येक नवीन तंत्रज्ञान आपल्याला सुविधा देतं, पण त्याच वेळी काही धोकेही घेऊन येतं. AIच्या बाबतीतही हेच घडू शकतं. सगळ्यात मोठा धोका आहे डीप फेक. म्हणजे आज AIच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा चेहरा आणि आवाज हे वापरून खोटा व्हिडिओ तयार करता येतो. उद्या तर हे आणखीही सोपं होऊ शकतं. तुमच्या नातेवाईकाच्या आवाजात तुम्हाला फोन येऊ शकतो, मी अडचणीत आहे, मला लगेच पैसे पाठवा. आवाज अगदी ओळखीचा वाटेल, पण तो आवाज खरा नसेल. म्हणून भविष्यात कोणत्याही कॉलवर किंवा व्हिडिओवर डोळे झाकून विश्वास ठेवता येणार नाही. कॉल तपासा, खात्री करा आणि मगच पैसे पाठवा किंवा कोणतीही महत्त्वाची माहिती त्या व्यक्तीला द्या. दुसरा मोठा धोका म्हणजे मानसिक एकाएकीपणा. हा धोका थोडा वेगळा आहे. समजा घरातील सगळी कामं रोबोट करत आहेत. मोबाईल मधला AI आपल्याशी सतत बोलत राहतो, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असतो.
मग प्रश्न असा आहे, आपण माणसांशी बोलणार कधी? AI आपला सहकारी होऊ शकतो, मदतनीस होऊ शकतो, कदाचित मित्रासारखाही वाटू शकतो, पण माणसाची जागा माणूसच घेऊ शकतो. म्हणून तंत्रज्ञान वापरा, पण माणसांशी असलेले संबंध तुटू देऊ नका. मग आपण काय करायचं? मित्रांनो, हे सगळं ऐकून घाबरून जाण्याची देखील गरज नाही. इतिहासात अशा अनेक वेळा या गोष्टी घडल्या आहेत. कॉम्प्युटर भारतात आला त्यावेळी अनेकांना वाटलं आता खूप जणांच्या नोकऱ्या जातील. काही नोकऱ्या बदलल्या, काही कामं बंद झाली, पण त्याचबरोबर नवीन कामं देखील निर्माण झाली. नवीन उद्योग आले, नवीन संधी निर्माण झाल्या. या बाबतीतही असंच होण्याची शक्यता आहे. म्हणून प्रश्न असा नाही की AI येणार का? AI तर आलाच आहे. खरा प्रश्न असा आहे, AIच्या जगासाठी आपण तयार आहोत का? कारण AI माणसाला संपवेल असं ठामपणे म्हणण्यापेक्षा एक गोष्ट नक्की म्हणता येईल, AI वापरणारा माणूस AI न वापरणाऱ्या माणसांपेक्षा पुढे जाऊ शकतो. म्हणून आजपासूनच AI शिकायला सुरुवात करा. ChatGPT वापरायला शिका. AI टूल्स समजून घ्या. आपल्या कामात AIचा उपयोग कसा करता येईल हे पहा आणि आपल्या मुलांना फक्त पुस्तकी ज्ञानी ठेवून देऊ नका. त्यांना तंत्रज्ञान समजून घ्यायला शिकवा. त्याचा योग्य वापर करायला शिकवा. कारण भविष्य फक्त AIचं नाही, भविष्य माणसांचं आहे. पण AI समजून घेणाऱ्या माणसाचे काय होईल पुढे ते बघा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? AI मुळे आपलं आयुष्य सोपं होईल का, की आणखी कठीण होईल? AI मुळे नोकऱ्या वाढतील की कमी होतील? आणि सर्वात महत्वाचं, आपली मुलं या बदलासाठी तयार आहेत का? कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.